नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे राज्यघटनेतील महत्त्वाचा भाग, तो म्हणजे मूलभूत हक्क। राज्यघटनेने भारतीय नागरिकांना तसेच विदेशी नागरिकांना सुद्धा काही मूलभूत हक्क दिलेले आहेत। तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या विषयावरती आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहे। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। तुमच्या जनरल लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा हा टॉपिक असून सोबतच तुम्हाला हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। सरळ सेवेमधली कोणतीही परीक्षा असो, मग ते पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, ग्रामसेवक असो, जिल्हा परिषदची कुठलीही असो किंवा राज्यसेवा असो किंवा PSI STI कंबाईन म्हणजे महाराष्ट्र लेवलवरती म्हणा किंवा देशाच्या पातळीवरती होणारी कुठलीही एक्झाम असो, ती एक्झाम मूलभूत हक्काशिवाय पूर्ण होत नाही। म्हणजे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये एक ना दोन प्रश्न तुम्हाला मूलभूत हक्कांवरती बघायला मिळतोच। आणि या व्हिडिओमध्ये आपण आज मूलभूत हक्कांचा पूर्ण सविस्तर अभ्यास करणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर आपण बघूया मूलभूत हक्कांविषयी। तर अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे। तुम्ही बघू शकता आता भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क याच्याविषयी थोडक्यात जर माहिती घेतली आपण तर कलम 12 ते कलम 35च्या दरम्यान काय येतात, मूलभूत हक्क येतात। किती? कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क बघायला मिळतात। सोबतच आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे काय, कलम 14 पासून तर 32 पर्यंत हे मूलभूत हक्क आहेत। काय आहेत मूलभूत हक्क, कुठूनपासून आहेत तर कलम 14 पासून कलम 32 पर्यंत आहे। त्यानंतर कलम 12चा जर विचार केला तर त्याच्यात राज्याची व्याख्या दिलेली आहे। कलम 13 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आणि कायद्याची व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर पुढे 14 पासून 32 पर्यंत मूलभूत हक्क सर्वचे सर्व भारतीय राज्यघटनेत दिलेले आहेत। हे मूलभूत हक्क तुम्ही बघतच असा, समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। एकदम डिटेलमध्ये जाऊन परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बघायचं आहे। बघा आता आपल्याला थोडक्यात माहिती सुद्धा असायला पाहिजे मूलभूत हक्क म्हणजे काय। तर मूलभूत हक्काची जर डेफिनेशन करायला गेलो आपण तर मूलभूत हक्काची व्याख्या काय होणार आहे, तर देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात। बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारल्या जातात, व्हॉट इज फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क म्हणजे काय, तर काय देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना, म्हणजे जे हक्क तुमच्या घटनेत समाविष्ट आहेत ते सर्व हक्क काय येतात, मूलभूत हक्क। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मूलभूत हक्क येत नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती असेल, ते व्यक्तीवर आपला हक्क असेल तर तो तुमचा मूलभूत हक्क नाही, तो तुमचा पर्सनल हक्क झाला। परंतु जर एखादा हक्क संविधानाच्या घटनेत लिहिलेला असेल तर म्हणजे देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेला असेल तर तो हक्क म्हणजे काय असतो, मूलभूत हक्क असतो। अदरवाईज तो मूलभूत हक्क काय केला जात नाही, कन्सिडर केला जात नाही। मग मूलभूत हक्क म्हणजे काय, फक्त एवढं ध्यानात ठेवा, घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात। पुढे जर आपण बघितलं तर पुढे मूलभूत हक्कांचा काय, मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत। आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे की संविधानाचे एकूण 20 भाग आहेत। मग या 20 भागांपैकी मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात येतो, तर आपल्याला सर्वांना डिटेल माहीत असायला पाहिजे की पहिला जो भाग आहे, हा पहिला भाग संघ राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र म्हणजे कलम 1 पासून तर 4 पर्यंत जो भाग येतो त्याला पहिला भाग म्हणतात। या पहिल्या भागामध्ये काय आहे, तर संघ राज्य आणि त्यांची राज्यक्षेत्र आहे। त्यानंतर कलम 5 पासून तर कलम 11 पर्यंत हा भाग दुसरा येतो। तर दुसऱ्या भागात काय आहे, तर दुसऱ्या भागात भारताचे नागरिकत्व विषयीचा काय हा भाग आहे। आणि तिसरा भाग जो येतो भाग 3 मध्ये भारताचे काय मूलभूत अधिकार आहेत। म्हणजे मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत, भाग 3 मध्ये। भाग 1 मध्ये काय आहे, तर संघ राज्य व त्यांची राज्य आहेत। भाग 2 मध्ये काय आहे, तर नागरिकत्वाविषयीचे कलम आहेत। मग कलम कोणते आहेत, 4 कलम आहे। त्यानंतर 5 आहेत, म्हणजे 4 पासून 11 पर्यंत, ऑब्वियसली 4 नाही 5 आहे, कारण पहिल्या भागामध्ये किती कलम येतात, तर 1 पासून तर 4 पर्यंतच्या ज्या कलम आहेत हे पहिल्या भागामध्ये येतात। बघा सविस्तर बघायला गेलो तर 1 पासून तर 4 हे जे कलम आहेत हे कोणत्या भागामध्ये, पहिल्या भागामध्ये। कशाविषयी,
आहे हा पहिला भाग. तर पहिला भाग आहे संघ राज्य व त्यांची राज्य. त्यानंतर दुसरा भाग जर पाहिला आपण 5 ते 11 पर्यंत, हा कोणता दुसरा भाग. मग दुसऱ्या भागामध्ये काय दिलेला आहे, तर दुसऱ्या भागामध्ये दिलेला आहे नागरिकत्वाविषयी. त्यानंतर जो तिसरा भाग आहे याचा कलम जर बघितला आपण, कलम 12 पासून तर 35 पर्यंत, तो येतो तिसरा भाग. आणि तिसरा भाग कशामध्ये येतो, तिसरा भाग हा म्हणजे तिसऱ्या भागामध्ये काय येतं, तर मूलभूत अधिकार येतात. मग मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत, तर मूलभूत अधिकार संविधानाच्या तिसऱ्या भागात आहे. हे आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर मूलभूत अधिकार किती आहेत याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. तर घटनेमध्ये सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार होते, परंतु सध्या 6 मूलभूत अधिकार आहे. मग तो 7वा अधिकार कोणता होता, तर तो संपत्तीचा अधिकार होता. तो अलीकडे काढून टाकण्यात आलेला आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय करण्यात आलेला आहे, संपत्तीचा मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारातून काढण्यात आला आहे. तो फक्त आता एक कायदेशीर अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार नाही. तर आता तुम्हाला डोक्यात असायला पाहिजे की सुरुवातीला किती 7 अधिकार होते किंवा 7 मूलभूत हक्क होते आणि सध्या किती आहेत, तर 6 मूलभूत हक्क आहेत. ही गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर सोबतच आपल्याला माहीत असायला पाहिजे की मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून आपल्या संविधानात घेण्यात आलेले आहेत. तर मूलभूत हक्क जे आहेत हे आपल्या संविधानात USA देशाकडून मूलभूत हक्क घेण्यात आलेला आहे. हे आपलं जे USA म्हणजे अमेरिका जी आहे यांच्याकडून काय घेण्यात आलेलं आहे, मूलभूत हक्क आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहेत. आता हे जे बेसिक गोष्टी होत्या, ह्या बेसिक गोष्टी आय थिंक कव्हर झाल्या असतील ना तुमच्या. पुन्हा एकदा रिवाइज जर केलं तुम्ही तर तुम्हाला आता थोडक्यात माहीत असायला पाहिजे की मूलभूत हक्क म्हणजे काय. तर घटनेत समाविष्ट करण्यात आलेले जेही हक्क असतील त्याला काय म्हणतात, मूलभूत हक्क. मूलभूत अधिकार कोणत्या भागात येतात, तर मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये येतात. त्यानंतर मूलभूत अधिकार किती आहेत, सुरुवातीला 7 होते, आता 6 आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतले, तर USA देशाकडून घेण्यात आलेले आहेत. या गोष्टी क्लिअर असायला हव्या. हे झाली आपली बेसिक माहिती. पुढे जर आता गेलो आपण तर मूलभूत हक्क एकूण किती आहेत, तर आपल्याला माहित आहे, अलीकडेच बघितलं आपण. तर मूलभूत हक्क जर बघितले आपण तर किती आहेत, एकूण 6 मूलभूत हक्क आहेत. 7 होते परंतु त्यातला जो संपत्तीचा होता तो काढून टाकण्यात आलेला आहे. मग पहिला हक्क कोणता आहे, समानतेचा हक्क, कलम 14 ते 18 मध्ये. दुसरा कोणता आहे, स्वातंत्र्याचा हक्क, तो किती आहे, कलम 19 ते 22 मध्ये. हे सविस्तर आपण बघणारच आहे लेक्चरमध्ये. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 मध्ये. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्यविषयक हक्क जर बघितला तर 25 ते 28 मध्ये. सांस्कृतिक व शैक्षणिक जो हक्क आहे हा मूलभूत हक्क 29 ते 30 या कलम मध्ये येतो. आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क जो आहे कलम 32 मध्ये येतो. हे बेसिक रॉ माहिती आपल्याला असायला पाहिजे की हे एकूण 6 मूलभूत हक्क आहेत आणि हे 6 मूलभूत हक्क जे आहेत हे कोणत्या कोणत्या कलमामध्ये कोणते कोणते येतात आणि सविस्तर डिटेलमध्ये तुम्हाला हळूहळू ते समजणारच आहे. बघा आता या हक्कांची जरासं वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पहिली गोष्ट तर काय, घटनेचा अविभाज्य भाग आहेत. मूलभूत हक्क काय आहेत, घटनेचा अविभाज्य भाग आहे. घटनेचा अविभाज्य भाग असून ते साधारण कायद्याद्वारे बदलू शकत नाही. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर साधारण कायद्याने ते बदल करता येत नाही, त्यासाठी विशिष्ट कायदा करावा लागतो. आणि अजून माहिती असायला पाहिजे फक्त देशाच्या नागरिकांनाच हक्क कोणते आहेत, तर कलम 15, 16, 19, 29, 30 नेमके कोणते आहेत ते पुढे आपण बघणारच आहेत. पण डोक्यात असायला पाहिजे तुमच्या की 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे कलम आहेत हे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, परदेशी नागरिकांना ते लागू नाहीत. परकीयांना आणि भारतीयांना असणारे हक्क कोणते, तर शत्रू राष्ट्रातील परकीय वगळता, जसे की पाकिस्तान आहे. तर उदाहरण 14 कलम हा दोघांसाठी लागू आहे. 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 हे जे कलम दिलेले आहेत हे काय परकीयांना आणि भारतीयांना सुद्धा लागू आहेत, परंतु शत्रू राष्ट्राला ते लागू नाहीत. त्यानंतर कलम 32 काय आहे, तर अंतर्गत मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्प्राप्ती मूलभूत हक्क आहे. म्हणजे सरळ काय झालं, हा जो हक्क आहे आपल्या हक्कावरती जर गदा येत असेल तर न्यायालयाकडून आपल्याला ते पुन्हा प्राप्त करता येतात, त्यासाठी कलम 32 दिलेला आहे. त्यानंतर कलम 236 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेता येतात, मात्र मूलभूत हक्क नाही. ही गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे. यामध्ये आता आपण सविस्तर डिटेल जाऊ. तर पहिला हक्क जो आहे आपला तो म्हणजे समानतेचा हक्क. तर आपण सुरुवातीलाच बघितलं की समानतेचा हक्क कलम 14 ते 18 या कलमामध्ये यांचा समावेश करण्यात येतो. जर याच्यामध्ये बघितलं तर कलम 14 मध्ये काय आहे, कायद्यापुढे समानता आहे. त्यानंतर म्हणजे कोणताही व्यक्ती हा कायद्याच्या समोर काय असणार आहे, समान असणार आहे. हे कोण सांगते, तर कलम 14 सांगते. कलम 15 काय म्हणते, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान कारणावरून भेदभाव करण्यास मनाई.
म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही भेदभाव करू शकत नाही त्याच्या धर्मावरून, हा या जातीचा तो त्या जातीचा, किंवा असं बरंच काही आहे की बऱ्याच ठिकाणी धर्मावरून काय भेदभाव केला जातो, परंतु कलम 15 नुसार हा भेदभाव करण्यास मनाई आहे. जात, लिंग किंवा जन्मस्थान कारणावरून सुद्धा भेदभाव करण्यास मनाई आहे. त्यानंतर कलम 16 जर बघितला आपण तर सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. नाहीतर काय होते बऱ्याचदा बघा, आता सार्वजनिक ठिकाणी काय होते, समजा फॉर एक्झाम्पल एखादं डिपार्टमेंट असेल गव्हर्नमेंटचं, तर मग एकाच जातीचे लोक तिथं भरल्या जाऊ शकतात. मग संविधानानं असा हक्क दिला आहे कलम 16 नुसार की त्या सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी असली पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष, त्यानंतर सोबतच आपले प्रत्येक जाती धर्माचे लोक इथं त्या सेवेमध्ये त्यांना समान संधी मिळायला हवी, म्हणून कलम 16 दिलेला आहे. कलम 17 नुसार काय आहे, तर कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करणे. आजकाल ती नष्ट झालेलीच आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अस्पृश्यता ही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती. माणसाच्या सावलीचा सुद्धा बाट होत होता. तर मग ही जी अस्पृश्यता आहे ही नष्ट जर करायची असेल तर कलम 17 मध्ये दिलेला आहे. म्हणजे कलम 17 नुसार तुम्ही अस्पृश्यता पाळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीनं जर अस्पृश्यता पाळली असेल तर त्याला कलम 17च्या अंतर्गत काय होऊ शकते, म्हणजे त्याच्यावरती कलम 17चं हनन झालं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. बघा, आता जुन्या काळामध्ये काय होते, किताब देत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या देत होत्या. मग या पदव्या नष्ट करण्यासाठी कलम काय दिलेला आहे, 18 दिलेला आहे. तर हे झाले आपले काय सर्वात पहिला हक्क, तो म्हणजे काय, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क किती आहेत एकूण, 14 ते 18. 14 मध्ये सांगण्यात येते कायद्यापुढे समानता. 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करणे. आता पुढची पाहू आपण स्वातंत्र्याचा. आता भारत देशामध्ये राहतो आपण, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. मग स्वातंत्र्य पाहिजे तर स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे संविधानाने आपल्याला, आणि हा हक्क काय आहे, कलम 19 ते 22 या मध्ये आहेत. मग कलम 19 काय सांगते, कलम 19 सांगते की भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन भाषण करू शकता, तुम्हाला ते स्वतंत्र कलम 19 नुसार दिलेलं आहे. कलम 20 म्हणते अपराधाच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण. म्हणजे तुमच्या बाबत अपराध झाला असेल तर त्याचा दोष सिद्धता होण्यासाठी तुम्हाला काय दिल्या जाते, संरक्षण दिले जाते कलम 20 नुसार. कलम 21 म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीविताची व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं काय संरक्षण करण्याचं काम कलम 21 करते. कलम 21A शिक्षणाचा हक्क दिला जाते. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण घेता यावं म्हणून काय शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. आणि हा शिक्षणाचा हक्क किती आहे, तर कलम 21A मध्ये जो आज तुम्ही शिक्षण घेताय तो शिक्षण कोणत्या हक्का आहे तुमचा, तो कलम 21A या हक्कानुसार तुम्ही ते शिक्षण घेताय. कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कोणी अटक करू शकत नाही, कोणी स्थानबद्ध करू शकत नाही. हे कलम 22 मध्ये हा तुम्हाला हक्क दिलेला आहे. हे संविधानाचे स्वातंत्र्याचे हक्क आहेत. कलम 19 ते 22. 19 बघितला आपण भाषण स्वातंत्र्य, 20 बघितला दोष सिद्धतेबाबत संरक्षण, कलम 21 बघितला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, कलम 21A शिक्षणाचा हक्क, कलम 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. पुढे जर बघितलं तर शोषणाविरुद्धचा हक्क. तर शोषणाविरुद्धचा हक्क जर बघितला आपण तर हा महत्वाचा हक्क आहे. शोषणाविरुद्धचा हक्क यामध्ये कलम 23 ते 24 हे 2 कलम येतात. मग कलम 23 काय म्हणते, माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. काय, माणसाचा सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होता, अपव्यापार होत होता, त्यानंतर वेठबिगारी करण्यासाठी त्यांना जबरदस्ती करण्यात येत होती. परंतु कलम 23 नुसार काय आहे, तो गुन्हा आहे आता. कलम 23 नुसार काय आहे, माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24 काय म्हणते, तर कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. कसं सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांमध्ये फॅक्टरीमध्ये काय करायचे, हे लहान मुलांना कमी पगारामध्ये कामाला ठेवल्या जात असे. मग या लहान मुलांना कमी पगारात कामाला ठेवल्या जाऊ नये, त्यांचं त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना शिक्षण मिळावं, म्हणजे त्यांची प्रगती व्हावी, त्याकरता कलम 24 तयार करण्यात आला आहे. मग 24 नुसार काय, कोणत्याही कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास सक्त मनाई आहे. जर तुमच्या कारखान्यामध्ये 14 वर्षाखालील बालक जर काम करत असेल तर त्या मालकाला काय होऊ शकते, कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. म्हणून कलम 24 नुसार तुमच्या कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास तुम्हाला सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम दुसरा जर हक्क बघितला आपण तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क.
तो कलम 25 ते 28च्या दरम्यान येतो. मग 25 ते 28च्या दरम्यान नेमकं काय काय आहे याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर बघू आता इथं सविस्तर बघू. तर कलम 25 काय म्हणतं, विवेकबुद्धीचे स्वतंत्र आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार. म्हणजे कलम 25 नुसार तुम्ही भारतातला कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता, कोणत्याही धर्माचं प्रचार करू शकता किंवा त्याचं मुक्त प्रकटीकरण करू शकता. म्हणजे तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता की मी हिंदू आहे, त्याचं प्रकटन करू शकता, तुमची वेशभूषा ठेवू शकता. मुस्लिम असाल तर तुम्ही तसं करू शकता. तुम्ही बुद्धिस्ट असाल तर तुम्ही तुमची जात लपवू शकत नाही. तुम्ही काय सरळ सांगू शकता की मी बुद्धिस्ट आहे, या या धर्माचं आचरण करतो, त्याचा प्रचारही तुम्ही करू शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला कलम 25 नुसार मिळालेलं आहे. आणि या स्वातंत्र्यावर जर कोणी गदा आणत असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस दाखल करू शकता. तुमच्या स्वातंत्र्याचा म्हणजे कलम 25चं हनन झालं आहे या बाबतीत तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती गदा आणू शकता. म्हणजे कोणताही व्यक्ती तुम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या धर्माचं आचरण करायला लावू शकत नाही. तुम्ही तुमचे स्वतंत्र आहात, कोणत्याही धर्माचं तुम्ही काय आहे मुक्त प्रकटीकरण करा किंवा त्याचं आचरण करा किंवा प्रचार करा. तुम्हाला या देशामध्ये कलम 25 नुसार हे संरक्षण मिळालेलं आहे. त्यानंतर कलम 26 जर बघितला आता आपण तर धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे धर्मविषयक व्यवहार जे असतात याची व्यवस्था पाहण्यासाठी वेगवेगळ्या संस्था वगैरे स्थापन केलेल्या असतात. तर त्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वतंत्र कलम 26 आपल्याला प्रोव्हाइड करते. कलम 27 म्हणते एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वतंत्र. म्हणजे एखादा धर्म असेल विशिष्ट तर त्या धर्माच्या संवर्धन करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तो धर्म लोप पावू नये म्हणून त्याच्या संवर्धन करण्यासाठी तुम्ही देणग्या देऊ शकता किंवा कर देऊ शकता. म्हणजे आपण मंदिरामध्ये देणग्या वगैरे देतो तर ते काय, तो एक प्रकारचा काय आहे, एक देणगी आहे किंवा करच आहे. तर ते कलम 27 नुसार तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही धर्माला जर देणगी द्यायची असेल तर कलम 27 नुसार तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही बिनधास्तपणे कितीही रुपये देणगी देऊ शकता. त्यानंतर कलम 28 काय म्हणते, कलम 28 म्हणते शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शैक्षणिक किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे शैक्षणिक संस्था असतात त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना जर होत असतील तर त्याला तुम्ही स्वतंत्रपणे म्हणजे तिथं उपस्थित राहू शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला कलम 28च्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क तर 29 व 30 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग 29 काय म्हणते, कलम 29 म्हणते की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण देते. हे जे अल्पसंख्याक आहेत म्हणजे बुद्धिस्ट आहे, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, म्हणजे जेही खाली म्हणजे ज्यांची पॉप्युलेशन कमी आहे ते अल्पसंख्याक. मग या अल्पसंख्याक वर्गाचं हितसंबंधाचे संरक्षण करण्याचं काम कलम 29 करते. त्यानंतर कलम 30 काय करते तर अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क प्रोव्हाइड करते. म्हणजे हे जे मागासवर्गीय लोक असतात किंवा अल्पसंख्याक लोक असतात, या अल्पसंख्याक लोक काय त्यांचा संस्था स्थापन करून त्यांचा प्रशासन करण्याचा त्यांना हक्क आहे. त्यानंतर संपत्तीचा हक्क कलम 31 संपत्तीचा हक्क कलम 31 सविस्तर बघा. आता इथं जर कळायला गेलो आपण तर कलम काय आपल्याला 31 नुसार काय भेटत होता, संपत्तीचा हक्क मिळत होता. परंतु हा वगळण्यात आला. मग केव्हा वगळला तर 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये याला काय करण्यात आलं, वगळण्यात आलं. मग कोणी वगळलं होतं तर जनता पक्ष वगळले. जनता पक्ष ज्यावेळेस अधिकारावर होते म्हणजे सरकार त्यांचं होतं त्यावेळेस संपत्तीचा हक्क काय करण्यात आला, मूलभूत हक्कामधून काढून टाकण्यात आला. सध्या तो जो हक्क आहे हा कायदेशीर हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग आता जर आपण विचार केला मग हा कायदेशीर हक्क कशात आहे तर भाग 11 मधील प्रकरण 4 मधील कलम 300A वित्त मालमत्ता आणि सुरसू या शीर्षकाखाली तो देण्यात आलेला आहे. हा संपत्तीचा हक्क तुम्हाला विचारला जाऊ शकते की कोण्या वर्षी किंवा कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आला किंवा वगळण्यात आला. तर 44वी घटना दुरुस्ती, ही 44वी घटना दुरुस्ती कधी झाली होती तर ही 44वी घटना दुरुस्ती झाली होती 1978ला. तर 1978 पासून हा काय करण्यात आला आहे, संपत्तीचा मूलभूत हक्कामधून संपत्तीचा हक्क जो होता हा मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आहे आणि तो आता काय फक्त एक कायदेशीर हक्क आहे. त्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क. आता घटनात्मक उपायांचा हक्क जर बघितला तर कलम 32 मध्ये तो आहे. म्हणजे तुमच्या जर हक्कावरती गदा येत असेल, तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल, हनन होत असेल तुमच्या मूलभूत हक्कांचं, तर तुम्ही कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये का मागू शकता, दाद मागू शकता.
म्हणजे न्यायालयात जाऊन तुम्ही कलम 32चा वापर करून घटनात्मक उपायांचा हक्कांचा वापर करून तुम्हाला काय मिळू शकते, मग न्याय मिळू शकते. हे झाले आपले काय सविस्तरपणे काय भारतीय लोकांचे भारतीय राज्यघटनेनुसार काय मूलभूत हक्क. तर हे मूलभूत हक्क अतिशय महत्त्वाचे आहेत. या मूलभूत हक्कावरती 100% प्रश्न येतोच. तर बघा, आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासह. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.